कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत स्टफ शिमला मिरचीची भाजी। याच्यामध्ये आपण डाळीच्या पिठाचा वापर करून स्टफिंग तयार केलेला आहे आणि ही भाजी जी आहे ही झटपट होते आणि अतिशय स्वादिष्ट लागते। ही तुम्ही ग्रेव्हीची सुद्धा तयार करू शकता, पण इथे मी ड्राय स्टफ शिमला मिरची तयार केलेली आहे। याच्यासाठी 3 चमचे आपण डाळीचं पीठ घेणार आहोत। त्याच्या आधी आपण सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून घेतल्या, त्यानंतर 3 चमचे डाळीचं पीठ घेऊन त्याला थोडं भाजून घेतलं, त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो। त्यानंतर त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलं, खोबरं घातलं, हळद, तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला हे सगळं घालून घेतलं। त्याचबरोबर मीठ घालून घेतलं, आलं लसूण पेस्ट घातली, कांदा लसूण मसाला घातला आणि आमचूर पावडर आणि तीळ हे घालून घेऊन आपण त्याला कसुरी मेथी पण घातलेली आहे आणि मग थोडंसं दही घालून आपण याला छान भिजवून घेतलेलं आहे। खूप पातळ करायचं नाही आहे, परंतु आपल्याला याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही। दही घातलं की त्या दह्यानेच त्याला छानपैकी ओलावा येतो आणि त्यानंतर आपण शिमला मिरचीमध्ये हे सगळं स्टफिंग भरून घेतलं। आता हे सगळं स्टफिंग भरल्यानंतर थोडासा मसाला उरतो, तो आपण त्यानंतर फोडणीमध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता यांची फोडणी देणार आहोत। उरलेली शिमला मिरची जर असेल काही तर ती पण तशी आपण घालू शकतो, जी मी इथे घातलेली आहे। आणि त्यानंतर हे सगळं ही जी स्टफ शिमला मिरची आहे ही घालून आपण त्याला छान शिजवून घेऊ आणि आपली स्टफ शिमला मिरचीची भाजी होते तयार।